गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। जयांच्या केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागात येत करीतून तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून तुका म्हणे वाचे आता नको फुटू देऊ फाटे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। आजच्या भागामध्ये आपण षटतिला जे एकादश आहे ते एकादशीचं महत्त्व आणि त्यांचं जे महात्म्य आहे ते असं पाहणार आहोत। तर एकादशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आपण इथून मागील सर्व भागामध्ये बघितलेलं आहे, पण आजच्या भागामध्ये जी एकादशी येते ती एकादश म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे। षटतिला एकादश आहेत आणि त्याच दिवशी संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा पण आहे। असं दोन्ही एकत्रकरण झालेलं असल्यामुळे हे एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर या एकादशीच्या बाबतीत पद्मपुराणामध्ये एक श्लोक येतो का एकादश जे व्रत आहेत याला किती महत्त्व आहे आणि ती एकादश का करावीत, एकादशीचं महात्म्य किती अनन्यसाधारण आहेत, अशा प्रकारे एक श्लोक आहे। तर श्लोक असा आहे, आश्वमेधे सहस्राणी वाजपेय शतनीच एकादश्यपवश्य कला नहरंती षोडशीम एकादशी सम किंचित पापत्रान न विद्यते एकादशी सम किंचित व्रतम नास्ति सुभिक्षणा। पद्मपुराण। त्याचा अर्थ असा आहे, भगवान महादेव म्हणतात की हे पार्वते, एकादशी व्रत करणारास हजारो अश्वमेव यज्ञ व शेकडो वाजपेयी यज्ञ यथासांग करून जे फळ मिळते त्या फळापेक्षा 16 अंशच काय पण अनंत पटीने फळ एकादशी व्रत केल्याने मिळते। कारण एकादशीसारखे पापापासून रक्षण करणारे श्रेष्ठ व्रत दुसरे कोणतेच नाही। म्हणून उपवासयुक्त प्रभुचिंतन करताच हे व्रत करावे, म्हणून प्रभुचिंतन करीतच हे व्रत करावे। अशा प्रकारे पद्मपुराणामध्ये एकादशीला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आलेलं आहे आणि त्या एकादशीचं महत्त्व आपण आज पाहणार आहेत। आणि ते एकादशीचं नाव षटतिला एकादश असं आहे। तर ही षटतिला एकादशीला एवढं महत्त्व का आहे, तर धर्मराज युधिष्ठिराने जे भगवान श्रीकृष्णाला विचारलं का ह्या एकादशीचं महत्त्व अनन्यसाधारण का आहे, तर भगवंतानं उत्तर दिलं। युधिष्ठिराने विचारलं, भगवान पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणती एकादशी येते व तिचा विधी कसा करावा, तिचे फळ काय आहे, अशा प्रकारे सविस्तर सांगण्याची कृपा करावी। तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नृपश्रेष्ठा, पौष महिन्यामध्ये येणारी जी एकादश आहेत, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादश जी येते त्याला षटतिला नावाने प्रसिद्ध असून ती सर्व पापांचा नाश करणारी आहेत। हे आणि ही षटतिला नावाने ही एकादशी आहेत। हिच्या मागं जे असलेली जी कहाणी आहे ती अशी आहे, पुलस्त महर्षीने हिची जी पापनाशक कथा दाल्भ्य मुनींना सांगितली होती ती ऐका। आता ती कथा कशी सांगितली, पुलस्त ऋषीने दाल्भ मुनीला ती कथा पुढं सांगितली। दाल्भ मुनींना विचारले, ब्राह्मण मृत्यू लोकात आलेले जीव बहुधा पाप कर्म करतात, त्यांना नरकात जावे लागू नये म्हणून कोणता उपाय आहे सांगण्याची कृपा करावी। महर्षी पुलस्त म्हणाले, महाभाग, पौष महिना आल्यावर मनुष्याने स्नानादी करून पवित्र व्हावे, इंद्रिय संयम ठेवून काम क्रोध अहंकार लोभ आणि चुगली इत्यादी दुर्गुणांचा त्याग करावा, देवादिदेव भगवंताचे स्मरण करावे, पाय धुवून जमिनीवर पडलेले शेण गोळा करावे, त्यात तीळ आणि कापूस घालून 108 पिंड बनावेत। नंतर पौष महिन्यात जेव्हा आद्र किंवा मूळ नक्षत्र येईल तेव्हा कृष्ण पक्षातील एकादशी करण्याचा संकल्प करावा। म्हणजे आता जी येणारी एकादशी ती संकल्प करावा, उत्तम प्रकारे स्नानादी करून पवित्र होऊन शुद्ध भावाने
देवादिदेव श्री विष्णूची पूजा करावी. काही चूक झाल्यास श्रीकृष्णाचे नामोच्चारण करावे. रात्री जागरण व होम हवन करावेत. चंदन केशर कापूर व नैवेद्यादी सामग्रीने शंख चक्र गदाधरी देवेदेश्वर श्रीहरीची षोडशोपचारी पूजा करावी. त्यानंतर भगवत स्मरण करून सतत श्रीकृष्णाचे नामोच्चारण करावे. आणि करत कोहळा श्रीफळ किंवा म्हाळुंगाचे फळ अर्पण करून भगवंताची विधिवत पूजा करून अर्ध द्यावे. इतर सर्व सामग्री अभावी 100 सुपाऱ्यांनी पूजा व अर्धदान करता येतात. आता त्या अर्धाचा एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र असा प्रकारे: कृष्ण कृष्ण कृपालू स्तव स्तवमगतना गतिर्भव संसारणमग्नान प्रसिद्ध पुरुषोत्तम नमस्ते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन स ब्राह्मणम नमस्तुते महापुरुष पूर्वज ग्रहणार्ध मय दत्त लक्ष्म्या सह जगतपते. म्हणजे सच्चिदानंद श्रीकृष्ण, आपण खूप दयाळू आहात. आमच्या आश्रयहीन जीवाचे आपणच आश्रयदाते व्हावेत. आम्ही भवसागरात गटांगळ्या खात आहोत. आपण आमच्यावर प्रसन्न व्हावेत. हे कमलानयन, हे विश्वभावन, हे सुब्राह्मण, हे ब्राह्मण्य महापुरुष, हे सर्वांचे पूर्वज, आपणास नमस्कार असो. जगतपते, मी दिलेले अर्धे आपण लक्ष्मी देवीसह स्वीकार करावेत. त्यानंतर ब्राह्मणाची पूजा करावी. त्याला पाण्याची कळशी, छत्री, जोडे आणि वस्त्र दान करावे. दान करताना असे म्हणावे: या दानाद्वारे भगवान श्रीकृष्णाने माझ्यावर प्रसन्न व्हावेत. आपल्या कुवतीनुसार श्रेष्ठ ब्राह्मणाला काळी गाय दान करावी. भूदेव विद्वान पुरुषांना तिळाने भरलेले पात्र देखील दान करावे. ते तीळ पेरल्याने त्या रोपांना जितके फाटे फुटतील तितके 1000 वर्षे तो स्वर्गात राहतो. या दिवशी तिळाचे उटणे लावावे. तीळ मिश्रित पाण्याने स्नान करावे. तिळाने होम हवन करावे. तीळ मिश्रित पाणी प्यावे. तिळाचे दान करावे आणि भोजनात तीळ वापरावे. अशा प्रकारे 6 कामामध्ये तिळाचा उपयोग केल्याने या एकादशीला षटतिला एकादशी म्हटले जाते, जी सर्व पापांची नाश करते. म्हणजे 6 प्रकारच्या कामामध्ये म्हणजे तीळ मिश्रित, तिळाचे उठणे, तीळ मिश्रित पाणी, पाण्याने स्नान, तिळाने होम हवन आणि तीळ मिश्रित पाणी प्यावे, तिळाचे दान करावे आणि भोजनात तीळ, असे जे 6 भाग आहेत तिळाचे. तर ह्या दिवशी केल्यानंतर तिला षटतिला म्हणजे 6 भागात विभागलेली अशी जी षट 6 अशा षटतिला ह्या व्रताला षटतिला एकादशी व्रत असे म्हणतात. आणि हे जे सर्व जो करतो तस ती ही व्रत, ही एकादश जी सर्व पापांचे नाश करणारे आहेत. अशा प्रकारे ह्या षटतिला एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व भगवान श्रीकृष्णाने स्वतः युधिष्ठिर राजाला सांगितलं. असे ह्या महान जे पर्व आहेत त्या एकादशीच्या निमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू आणि त्यांचे सद्गुरू अशा महान विभूतीचाही उद्या आजच्या ह्या एकादशीच्या निमित्तानं त्यांचा जो समाधी सोहळा आहे तो बी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये थोडंसं निवृत्तीनाथांचं चरित्र बघितलं तर असं संत निवृत्तीनाथांचं चरित्र थोडा संक्षिप्त आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर संत निवृत्तीनाथ, त्यांचे आई वडील रुक्मिणी, वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी माता यांच्या पोटी हे 4 रत्न जन्माला आलेत. त्याच्यात संत निवृत्तीनाथ, नंतर ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे चौघांचा त्यांच्या पोटी जन्म झाला. त्याच्यात निवृत्तीनाथ हे मोठे होते आणि त्या निवृत्तीनाथांचा जन्म सोमवार माधवद्य 1195 माघवद्य या दिवशी झालेला आहे. अशा निवृत्तीनाथांचे जी थोडीशी त्यांचं जे चरित्र आहे ते खूप महान घटनेनं घडलेलं आहे. तर निवृत्तीनाथांना जी समाधी घेतली ती निवृत्तीनाथांची समाधी 1219 रोजी समाधी घेतली. तर त्या समाधी प्रित्यर्थ आज जो कार्यक्रम होणार आहे तो षटतिला एकादशीला, तर तो निवृत्तीनाथांच्या ज्या कार्याला उजाळा देण्यासाठी थोडासा आपण प्रयत्न करणार आहोत. तर निवृत्तीनाथ हे भगवान शंकराचे अवतार होते. कारण गैनी सदाशिवाचा अवतार, स्वामी माझा दातार, निवृत्ती दातार,
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म तो सोपाना झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जनी लागे पाहिजे. असे भगवान शंकराचा अवतार असलेले निवृत्तीनाथ, भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानेश्वर महाराज, ब्रह्मदेवाचे अवतार असलेले सोपान काका आणि आदिशक्ती जी होती ती मुक्ताबाई या रूपानं त्या अशा चौघा भावांचा अवतार कार्य झालेलं आहे. खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि आपल्या अख्ख्या भागवत धर्माचा तो पाया आहे आणि पाया खूप मजबूत आहेत. असे हा निवृत्तीनाथांचे त्यांची जी कहाणी आहेत तर ती अशी सांगितली जाते का विठ्ठलपंत आणि त्यांचे हे 4 मुलं हे जेव्हा ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे गेले होते आणि ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना एक घटना अशी घडली, माणसाला जेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा गुरु भेटत असतो, सद्गुरू भेटत असतो, तेव्हा काही ना काही एक ट्रॅजेडी एखादी घटना घडते प्रत्येक माणसाच्या आयुष्यात. एक ते खूप दुःखाला सामोरं जात असताना त्याचा खूप माणसाला उद्वेग होतो आणि त्या परिस्थितीमध्ये मनुष्य ईश्वराचा धावा करतो किंवा पूर्वजन्मीचं खूप महान कर्म असतं, खूप चांगलं कर्म असतं आणि ते जे पुण्य असतं ते पुण्य उदयाला येतं, तेव्हा एक सद्गुरूची भेट भेटते. म्हणजे दोन्ही याच्यातून खूप विरक्ती आली तरी पण होतं, खूप पुण्य फळाला आलं तरी ती सद्गुरूची भेट होती. आता हे स्वयंभू भगवान शंकराचेच अवतार होते, हे कार्य करण्यासाठीच आले होते. पण हे जे उदाहरण आहे ते सामान्य जीवासाठी, तुमच्या आमच्यासाठी, का आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी असे काही योग येतात आणि ते योग कोणाचे तरी साह्याने येतात. कोणी आई वडील असन, भाऊ बहीण किंवा घरामध्ये कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ अशांच्या मार्फत आपण एखाद्या सत्संग सोहळ्यात जातो किंवा आपण एखाद्या सद्गुरूच्या सान्निध्यात जातो आणि त्याला मात्र काहीतरी मागल्या जन्माची खूप भाग्याची शिदोरी असतील, काहीतरी इन्सिडंट एखादा प्रसंग घडतो आणि त्या प्रसंगानुरूप माणसाच्या जीवनाला पूर्ण कलाटणी भेटते. तसं आता ह्या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी हे जे महान कार्य घडणार होतं, या कार्याला एक घटना घडली. ती घटना अशी घडली की जेव्हा हे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत होते, त्यांचा नित्यनेम होता आणि हे 4 भावंड आणि विठ्ठलपंत स्वतः, तर ते मारत असताना एक ठिकाण असं आलं की ती तिथं सिंहाची डरकाळी ऐकू आलीत आणि सिंहाची डरकाळी ऐकू आल्यानंतर निवृत्तीनाथ हे एका बाजूला राहिलेत आणि बाकीचे हे जे 4 आहे ते एका बाजूला राहिलेत आणि सिंहानं मोठं एक उग्र रूप धारण केलं. ते निवृत्तीनाथांच्या पुढं आलं. त्याच्यानंतर त्या सिंहानंच एका साधूचं रूप धारण केलं, एका नाथपंथ्यांचं, आणि त्या निवृत्तीनाथांना एका गुहेमध्ये घेऊन गेलं का जी गुहा आजही तिथं ब्रह्मगिरी ठिकाणी आहे. तर त्या गुहेमध्ये ते निवृत्तीनाथांना घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर निवृत्तीनाथांना गैनीनाथांनी कृपा केली. म्हणजे त्यांच्या चरित्रात येतं का निवृत्तीनाथ हे तिथं 8 दिवस काही काल तिथं राहिलेत, त्या गुहेमध्ये राहिले आणि त्यांना संपूर्णपणे ज्ञानाची जी प्रक्रिया आहे ती दीक्षा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून महावाक्याचे न नावे, गुरुकृपेचे न थावे, माता हात ठेविला नवे, थापटीला जैसा, असा महावाक्य तत्वमसी महावाक्याचा तो बोध तो गुरुनं त्यांच्या अंतरंगामध्ये ठसवला आणि त्यांना तिथं हा आत्मसाक्षात्कार झाला. ईश्वराचं दर्शन त्यांना त्यांच्या देहामध्ये त्या गुहेमध्ये झालं आणि तो जो प्रसाद, जो आत्मसाक्षात्काराचा प्रसाद आहे, हा संपूर्ण जगाला भेटावा आणि त्यासाठी ह्या गैनीनाथांचं खूप मोठं योगदान आहे जे समाजाला माहीत नाहीत. जेव्हा गैनीनाथांचं अवतार कार्य संपलं होतं तेव्हा गैनीनाथांना असं वाटलं का आता आपण अवतार कार्य समाप्ती करावा आणि आपण समाधी घ्यावा, म्हणून ते गैनीनाथ गोरक्षनाथांकडे गेले आणि आता मी माझा अवतार कार्य संपवतो आणि मला समाधीस्थ होण्याची परवानगी द्यावी. परंतु गोरक्षनाथाने सांगितलं, दादा तुझं अजून अवतार कार्य संपलं नाही, तुझ्याकडून खूप महान असं या जगतासाठी खूप मोठं कार्य होणार आहे आणि त्यासाठी तुला अजून 200 वर्ष ह्या भारतभूमीवर भ्रमण करावं लागणार आहे, तपश्चर्या करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे 4 महारत्न तयार होणार आहेत, जन्माला येणार आहे आणि त्यांच्याकडून तो मला भगवत भक्तीचं कार्य ह्या विश्वात करून घ्यायचं आहे. म्हणून गहिनीनाथांचा हा समाधी घेण्याचा जो इच्छा होती त्याच्यानंतर त्यांना 200 वर्ष कालखंड हा भारतभर भ्रमण, तीर्थयात्रा आणि तपश्चर्या करण्यामध्ये घालावा लागला.
म्हणजे आपला जो पाया रचलेला आहे भगवत भक्ती त्याच्यासाठी खूप मोठं योगदान आहे, तप आहे, तपश्चर्या आहे. अशा प्रकारे गहिनीनाथाने त्यांना बोध दिला आणि तो बोध दिल्यानंतर तोपर्यंत त्यांचे जे बंधू सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज आणि विठ्ठलपंत हे मात्र त्र्यंबकच्या भगवान शंकराच्या मंदिरात येऊन तिने तिथं अनुष्ठान केलं. असं सांगतात का तिथं तिने तीन दिवस जलपानं सोडून अनुष्ठान केलं का आमच्या निवृत्तीनाथ दादाची आमची भेट व्हावी म्हणून. प्रत्यक्षात भगवान त्र्यंबकराजलाच साकडं घातलं. म्हणजे त्र्यंबकराज स्वतःच निवृत्तीनाथांच्या अवताराच्या रूपानं आलेले होते, तरी पण साकडं मात्र त्यांना घालावं लागलं. आणि असं साकडं घातल्यानंतर तिसऱ्या दिवशी निवृत्तीनाथ दादा जेव्हा आले त्या मंदिरामध्ये, तेव्हा त्यांचा वेश संपूर्णपणे परिधान बदललेला होता. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, त्रिपुंड, भगवी वस्त्र आणि हे पूर्णपणे रूप बघून ते त्या मंदिरात आल्यानंतर मुक्ताबाईनं ओळखलं का आपले दादा आलेत, असं म्हणून त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यानंतर तिथून पुढं हे भगवत धर्माची कळस, हे भगवत धर्माचा प्रसार विस्तार व्हावा म्हणून निवृत्तीनाथांनी जो त्यांना जो प्रसाद मिळाला गुरुकडून तोच प्रसाद माऊलींना दिला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे अभूतपूर्व कार्य ह्या जगतासाठी करून ठेवलं. जेवढ्या ज्ञानेश्वर महाराजांनी हे कार्य केलं त्या कार्याला जो आशीर्वाद आहे तो भगवान शंकराचा म्हणजेच निवृत्तीनाथांचा आहे. म्हणजेच निवृत्तीनाथांचं हे जे कार्य आहेत हे संपूर्ण कार्याच्या पाठीमागं जी आशीर्वाद, जी प्रेरणा आहे ती भगवान शंकराचीच आहे. म्हणजेच भगवान शंकराने महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे ह्या दोघांमध्ये काहीच फरक नाहीत. ह्या दोघांनी मिळून हा भागवत धर्माचा पाया रचलेला आहे, विष्णू आणि शंकराने. तेव्हा यांच्यामध्ये भेद असण्याचं काहीच कारण नाहीत. आता जर आदिनाथांची जर परंपरा बघितली तर आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेवा सार चोजविले. आता ही जे परंपरा जर बघितली तर ही पण अशी आहे का भगवान शंकराने जो बोध दिला तो मच्छिंद्रनाथाला दिला. तर मच्छिंद्रनाथ कोण होते? तर कवी नारायणाचा अवतार होता, म्हणजे विष्णूचे अवतार होते. मच्छिंद्रनाथ भगवान विष्णूना नंतर गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला बोध दिला. गोरक्षनाथ कोण होते? शंकराचे अवतार होते, शिवयोगी. आणि गोरक्षनाथानं परत जो बोध केला तो कोणाला केला? गहिनीनाथांना केला. गहिनीनाथ कोण होते? विष्णूचा अवतार होता, विष्णुयोगी. आणि परत जे निवृत्तीनाथांना केला तर निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार सखा माझा निवृत्तीदाता. म्हणजे परत ते कोण होते? तर शंकराचाच अवतार होता. आणि त्याच्यानंतर तिने जो बोध केला महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे विष्णू शंकर असं ही बोधाची परंपरा आली. परंतु त्यांना आता असं वाटलं की आता ही जी गुरु परंपरा आहे तर आपल्याला जो बोध मिळाला ह्या बोधाची प्रक्रिया ही संपूर्ण जगाला मिळावी. एक गुरु एक शिष्य परंपरा खंडित व्हावी आणि एका गुरुने असंख्य शिष्यांना हा बोध मिळावा यासाठी माऊलीनं हा टास केला. आणि ज्ञानेश्वरी रूपी हे जे धन आहे, असं अनमोल असं धन आहे, हे तयार करून आपल्याला त्या बोधाची प्रक्रिया ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवली. आणि भगवंताचं जे हृदयगत आहे, म्हणजे भगवंताच्या हृदयात काय काय चाललं, म्हणजे भगवंताच्या हृदयाचं जर डिसेक्शन जर केलं तर ते अख्खं ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतं. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच बोलतो. माऊलीच्या रूपाने हे भगवंतच आहेत. म्हणजे माऊली एक भगवान श्रीकृष्णाचेच अवतार आहेत. कारण माऊलीचा जन्म आणि भगवान श्रीकृष्णाचे जन्म हे दोन्ही सारख्याच वेळेत, सारख्याच दिवशी, सारख्याच महिन्यात आहेत. म्हणजे ते परिपूर्ण हा श्रीकृष्णाचा अवतार आहे. आणि श्रीकृष्णानाच त्यांचं भगवद्गीतेचं जे कार्य आहे ते जे जनमानसाला कळणार नाही ते सोप्या भाषेत येऊन सांगण्यासाठी माऊलीनं अवतार घेतला. आणि ते कार्य त्याने 1100 शतकामध्ये 1200 शतकात येऊन आपल्यासाठी केलं. अशा प्रकारे त्या ज्ञानेश्वरीचा जन्म हा भगवान निवृत्तीनाथांच्या कृपानं झाला. आणि जेव्हा माऊलीनं जेवढे चमत्कार माऊलीकडून झाले तर त्या चमत्काराच्या मागे जी प्रेरणा आणि आशीर्वाद होता हा भगवान निवृत्तीनाथांचाच होता. कारण जेव्हा एक घटना घडलेली असते माऊलीच्या काळात, काय माऊली जेव्हा रात्रीचे एका नदीकाठी चाललेले असतात तर त्या नदीकाठी चालता एक मुलगी माऊलीच्या
मुलगी एक माऊलीच्या याच्यावर पायावर डोकं ठेवते आणि म्हणते, डोकं ठेवते आणि माऊलीला वाटलं हा कोणीतरी मुलगी असते, पण तिनं ड्रेस मुलाचा घातलेला असतात, म्हणून माऊली त्याला सहज म्हणून जाते, उठ मुला. परंतु त्याच्यामागं कहाणी अशी होती की एक राणी होती आणि त्या राणीला सारखे मुली होत होत्या. राजानं सांगितलं होतं, आता जर तुला मुलगी झाली तर तुला मी ठार मारेन. म्हणून त्या राणीला मुलगीच झाली, पण त्या राणीनं काय केलं, त्या मुलीला मुलाचे ड्रेस घातलेत आणि तिनं सांगितलं राजाला, सगळ्या प्रजेला, का मला आता मुलगा झालेला आहे. परंतु जेव्हा तो मुलगा म्हणजे ती मुलगी जेव्हा वयात आली आणि तिचं लग्न करायचं ठरलं, तर ती मुलगी असते. आता मात्र हे सगळं बाहेर उघडकीस येणार आणि मुलीला ते विचार केला का आपल्यामुळं मीही मरणार, माझी आई मरणार, राजाला क्रोध आला तर आपल्या सर्वांचा नाश करेल. म्हणून ती मुलगी घरातून बाहेर पडली आणि इंद्रायणी काठी ते चालत बाहेर पडले रात्रीचे आणि ते चालत होते. त्या दरम्यान जेव्हा ते ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई हे चालले होते आणि त्यांचं दर्शन घेतलं. त्या मुलीला वाटलं आता आपण आत्महत्या करू, पण आता आत्महत्या करण्यापूर्वी हे जे 4 योगी दिसतात तर यांचं आपण दर्शन घेऊ. तेव्हा ती दर्शन घ्यायला गेली आणि मात्र कपडे मात्र तिच्या अंगावर जे होते ते मुलाचे होते, राजकुमाराचे होते. म्हणून माऊली सहज म्हणून गेली, उठ मुला. आणि असं म्हणल्यानंतर ते जेव्हा त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं का हा मुलगा नाही, मुलगी आहे. पण आता काय, माझ्या तोंडून तर शब्द गेला. आणि त्याने निवृत्तीनाथांकडे बघितलं का आता हे काय करायचं, का ही मुलगी आहे पण मी तर मुला म्हणलो. मग त्या निवृत्तीनाथानं त्याला कृपा कटाक्षानं बघितलं, एक आशीर्वाद दिला का तुझे शब्द खोटा होणार नाही आणि त्या मुलीचं रूपांतर मुलात झालं. अशी कहाणी आलेली आहे. म्हणजे संत भेटल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये किती आमूलाग्र बदल होतो. या कहाणीवरून असं एक निदर्शनच येतं का त्या आईचे प्राण वाचले, त्या मुलीचे प्राण वाचले आणि त्या राज्याला एक राजपुत्रही भेटला. म्हणजे जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपलं जर अंतःकरण शुद्ध असेल, आपण आपल्याशी जर प्रामाणिक असेल, तर अशी एक वेळ येते का आपल्याला संत स्वतःहून दर्शन देतात, स्वतःहून भेटतात. येणे प्रकारे पणाच्या माध्यमातून ते येऊन आपल्याला बोध करतात. याच्यावर विश्वास ठेवला पाहिजेत. म्हणजे हे शेवटी सगळं आपल्या अंतःकरणावर आहे, पूर्व पुण्याईवर आहेत आणि आपले जो पिंड आलेला आहे त्यांची वाडवडिलांची पूर्व पुण्य आहे. या सगळ्या गोष्टींचं जर मिलन झालं तर कोणत्या क्षणी, कोणत्या प्रसंगी कधी सत्पुरुष भेटणं हे सांगता येत नाही. आणि ते सत्पुरुष भेटल्यानंतर आपलं अख्खं भाग्य उदयाला येतं आणि तिथून पुढं आपल्या जीवनामध्ये हा दुःख, क्लेश, संकट हे सर्वांचा नाश होतो. चिंता वारली जाते, अवघी चिंता वारली संत दर्शने पद्मनाभ जोडीला. अशा प्रकारे आपल्याला संतांचा बोध होतो आणि असा बोध झाल्यानंतर आपल्याला एक अलौकिक जीवन जगण्याचा आपल्याला आनंद सदोगत मिळतो. म्हणजे यावर माणसानं विश्वास ठेवला पाहिजे का अशा प्रकारे संतांचं कार्य हे आजही चालू आहे आणि चंद्रसूर्यापर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू राहणार आहेत. पण ते आपल्या उघड्या डोळ्याने दिसणार नाही. त्याच्यासाठी ती दृष्टी माणसाला आली पाहिजेत आणि आपल्याला सतत एक मुमुक्षपण, आपला उद्धार कसा होईल, कधी आपल्याला संत सज्जन भेटेल, कधी आपल्यावर श्रीहरीची कृपा होईल, कधी काय उद्धार पावे ना, आता काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन. म्हणजे अशा प्रकारे आपण सतत ती जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर अंतःकरणात इच्छा दृढ झाली तर माणसाला संतांचं दर्शन घडतं. ह्या प्रकारे आता या निवृत्तीनाथांनी एवढा अट्टहास करून हा एवढा मोठा जो भागवत धर्माचा जो पाया रचला, या माऊलीकडून रचून घेतला. त्याच्यानंतर रेड्याचा चमत्कार झाला, तेव्हा निवृत्तीनाथांची कृपा होतीचे. त्याच्यानंतर ज्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली असे ते सच्चिदानंद बाबा होते, त्यांनाही जिवंत करण्यामध्ये श्री निवृत्तीनाथांची कृपा त्यांच्या पाठीशी होतीचे. म्हणजे अशा प्रकारे निवृत्तीनाथाने माऊलीकडून एवढं महान कार्य करून घेतलं. त्या सत्पुरुषाचा जास्त लौकिकता नाही. सद्गुरू हा लौकिकता दाखवत नाहीत, पण मात्र देव जसा डोळ्यांना हा दिसत नाही, हा चर्मदृष्टीनं दिसत नाहीत, पण त्याचा मात्र जो चमत्कार आहे, त्याचा जो प्रसाद आहे, त्याची जी असलेली जी शक्ती आहे ही मात्र सर्वांना जाणवते. जसे आपले शब्द दिसत नाहीत, जसं सुगंध हा दिसत नाहीत, परंतु मात्र ते आहे.
तसं ईश्वराची ही शक्ती सगळीकडे ओतप्रोत भरलेली आहे, परंतु दिसत नाहीत, तिचा परिणाम मात्र जाणवतो. तर देव हा दिसायची गोष्ट नाही, त्याचा परिणामाचा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे निवृत्तीनाथांनी जे कार्य केलं ते खूप महान कार्य केलं. आणि ह्या निवृत्तीनाथांची समाधी आहे आज जी त्र्यंबकेश्वरला जी आहे, ती खरं म्हणजे 1810 शतकापर्यंत कोणाला माहितीच नव्हती. फक्त त्याचा नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये त्याचा उल्लेख होता म्हणून बरं झालं. आणि तिथे असलेल्या त्या त्र्यंबकेश्वरजवळ असलेले एक गाव आहे, त्या गावामुळे एक संत पाटील बाबा उगले असा एक महात्मा होऊन गेला 1810 आणि 1825च्या काळामध्ये. आणि त्या संतांना ते स्वप्नात येऊन त्यांना जाणवलं का अशा अशा ठिकाणी निवृत्तीनाथांनी समाधी घेतलेली नामदेव महाराजांच्या त्या प्रकारे अभंग आहे. आणि त्या संतांनी ती समाधी शोधून काढली, तिथं गेलेत. ती खूप जुनाट जागा होती एकेकाळची, डोंगराच्या पायथ्याला जी असलेली जी संत निवृत्तीनाथांची समाधी आहे. तर आजही त्या समाधीचे तिथं संत पाटील बाबा उगले यांचे काहीतरी निशाणी तिथं आहे. म्हणजे अशा प्रकारे ह्या संतांच्या समाध्यासुद्धा ह्या समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या होत्यात खरं म्हणजे. पण आज त्या लौकिकात आल्यात, आज त्यांचा आपल्याला दर्शन होतं आहे. त्यांच्या समाधीतून येणारी जी शक्ती आहे ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, त्यांचा आशीर्वाद आपल्याला ग्रंथाच्या रूपाने मिळतो. म्हणजे हे खूप आपल्यासाठी खूप महान भाग्याची गोष्ट आहे. अशा निवृत्तीनाथ महाराजांचे जे चरित्र आहे तर त्याच्यामध्ये एक गहिनीनाथांचा एक अभंग मिळतो. गहिनीनाथांनी संत निवृत्तीनाथांना जी कृपा केली तर तो अभंग खूप सुंदर आहे. तो एक आपल्यासाठी मी म्हणून दाखवतो. तो अभंग असा आहे: नाही माझं नाव नाही माझं देह, मला नाव पण नाही आणि मला देह पण नाही. हा गहिनीनाथांचा अभंग आहे. निवृत्तीनाथांना उद्देशून तिने एक अभंग, गहिनीनाथाचा अभंग एवढा एकच आढळतो. नाही माझं हात पाय नाही, मला हात पण नाही मला पाय पण नाहीत. नाही माझं शिर नाही माझं वाचा, मला डोकं पण नाही मला वाचा पण नाहीत. नाही माझं डोळे कान नाही, मला डोळे आणि कान हे दोन्ही पण नाहीत. नाही माझं खाणे नाही माझं पिणे, मला खाणं पण नाही माझं पिणे पण नाहीत. नाही माझं लेणे भूषणांचे, मला कोणतं भूषण नाहीत, मला कोणतं लेणं नाही, मला कोणतं अलंकार नाहीत. अखंड आल्हाद चक्राकार फिरेत, म्हणजे या सृष्टीमध्ये जे अशी जी सर्व शक्ती आहेत, जी युनिव्हर्सल पॉवर आहेत, ती अखंड आल्हाद चक्राकार फिरे आणि सांभाळितो सारे लहान थोर. म्हणजे अशी जी चक्राकार फिरते ती सतत, जशी या पृथ्वीचं परिभ्रमण चालू आहे, जसं सूर्य चंद्र यांचं परिभ्रमण चालू आहे. आणि अशा आकाशगंगेमध्ये अशा असंख्य ग्रह आहेत, त्यांचं परिभ्रमण चालू आहेत. हे परिभ्रमण ज्या सत्यानं चालतं अशी एक जी शक्ती आहे ती शक्ती मात्र आल्हाद चक्राकार आहे, आल्हाद फिरतेत, ते सतत फिरतेत, ती स्थिर नाहीत, तिच्यात ऊर्जा आहेत, एनर्जी भरलेली आहेत. पहा, आणि ती शक्ती अशी आहे, ती शक्ती कशी काय करते तर सगळे लहान थोर असं नाही, जीव ब्रह्मदेवापासून तर एखाद्या कीटकापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचं पोषण करतील. अशी जी शक्ती आहेत. गहिनीनाथ गुज सांगे निवृत्तीला, गहिनीनाथ महाराज हे निवृत्तीनाथांना हे गुज सांगतात का ते पाहावे ते डोळा निजरूप. अशी जी शक्ती निजरूपाने सर्वत्र ओतप्रोत भरलेली आहेत. तसं तू हा पिंडी देश ती ब्रह्मांडी पसारा, तसा आपण हा पिंड धारण केलेले आहेत. तर त्या पिंडामध्ये ती ब्रह्मांडाची शक्ती पण ओज भरलेली आहेत. ओज रूपाना त्याच शक्तीनं आपण बोलतो, पाहतो, खातो, पितो, पचवतो. ही जी शक्ती आहे, ही शक्ती ही जरी निघून गेली तर ती जी असलेला जो हा केर कचरा आहे हा फक्त जाळून टाकण्याच्या लायकीचा राहतो, बाकीचं काहीच करता येत नाहीत. म्हणजे आज जे आपण जे व्यवहार करतो, पाहतो, बोलतो, आपले श्वसन क्रिया चालू आहे, ही सगळी त्या शक्तीच्या आधारे चालू आहेत. आणि अशी जी शक्ती आहे ती लहान थोरांना सांभाळत असतात, नाही का. एकनाथ महाराजांचा अभंग आहे: सकळ जीवांचा करीतो सांभाळ आणि तुझं मोकलीला आयुष्य होईल काय. म्हणजे सर्व जीवांचा सांभाळ करतो, तुलाच कसं काय तो सोडून देईल बरं. अशा प्रकारे सर्व संतांचं ह्या ईश्वराबद्दल, ह्या प्रकाशमन ईश्वराबद्दल, आत्मरामाबद्दल हे एकच मत आहे आणि त्यांचा अनुभव तसाच आहे. तसाच जर अनुभव आपल्याला आला तर आपलंही मत त्यांच्यामध्ये मिसळून जातं, कळत न कळत, कळून पण येत नाही. अशा प्रकारे गहिनीनाथ गुज सांगे निवृत्तीला, पाहावे तर डोळा निजरूप. अशी जी शक्ती आहे ती निजरूपानं गुरुकृपाच्या सामर्थ्याने बघावी. अशा प्रकारे ह्या गहिनीनाथांचा अभंग आपल्यासाठी म्हणून दाखवला. आणि त्याच्यानंतर एक
निळोबारायचा अभंग आहे, तो अभंग खूप सुंदर आहे. म्हणजे असं सांगितलं, तिन्ही देव जैसे परब्रह्मची ठसे, जगी सूर्य तैसे प्रकाशलेत. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणुनी, आले लोटांगणी चांगदेव. संस्कृतीच्या गाठी उघडून ज्ञानदृष्टी, केलीशी मराठी गीता देव. गीता ही हा ग्रंथ आहे, हा मराठीमध्ये सांगण्याचा जो असा अलौकिक जे कार्य आहे ते त्यांच्याकडून घडलेले आहेत. प्रत्यक्ष पैठणी भटी केला वादन, रेडामुखी वेद बोलविला, नामा म्हणे सर्व सुकृत लाहिजे, एक वेळा जायचे अलंकापुरा. नावा म्हणजे सगळ्या सुकृताचा जो सुकृत असेल तर एकदा माऊलीला तुमच्या निज रूप डोळानं बघा, ज्ञानदृष्टीनं बघा. उभारीला दोजे तिही लोकावरी, ऐशी कीर्ती चराचरी ज्यांची. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. धरुणी सगुण रूपे केली बाळक्रीडान, बोलाविला रेडा निगमवाचे, बैसुनियावरी चालवल्या भिंती, चांगदेवाप्रती दिदली भेट. मग वास केला अलंकापुराशी, पिंपळद्वाराशी कनकाचा, निळा म्हणे ज्यांचे नाम करता घोष, नातळ की दोष कळी काळाचे. अशांचा जर सतत नामघोष जर केला तर आपल्याला कोणताच दोष राहत नाहीत. असं हे संत सज्जनांचं नाही का, नाव घेता संत सज्जनांचे, म्हणजे सज्जनांचे जर नाव घेतलं तर आपले संपूर्ण दोष पाप निघून जातात. असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे का, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम असे जर संत सज्जनांचे नाव घेत राहिला तर आपल्या वाणीचं कडून जर पाप घडलेलं असेल तर ते अख्खं पाप हे धुतलं जातं. अशा प्रकारे ह्या संत निवृत्तीनाथांचे या महाराष्ट्रावर, या देशावर आणि या संपूर्ण भाविक भक्तावर खूप खूप असे उपकार आहेत. आणि त्यांच्या ह्या उपकारार्थ आज आपण थोडासा भाग या निवृत्तीनाथांच्या आणि या षटतेला एकादशी निमित्त बघितला, तरी आपण हे ऐकावे हे नम्र विनंती. जय हरी, जय हरी, जय हरी.